ठाकरे गटाच्या नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न सांगली जिल्ह्यात झालाय। मात्र त्याचं नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचलाय। नेमकं काय घडलं सांगलीच्या कवठे महांकाळ शहरात, त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। बंदूक रोखली, दुर्घटना टळली। रिव्हॉल्वर लॉक, हत्येचा कट फसला। हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद। सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये ठाकरे गटाचे नेते दिनकर पाटलांचा पुतण्या अभिजित पाटलांवर अज्ञात तरुणाने गोळीबाराचा प्रयत्न केला आणि हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला। वार शुक्रवार, वेळ रात्री 8:30 वाजता, ठिकाण कवठे महांकाळ, सांगली। तहसील कार्यालयासमोर मोबाईल शॉपीत अभिजित पाटील बसले होते। त्याच वेळी तिथे एक अज्ञात तरुण येतो आणि सोबत आणलेली रिव्हॉल्वर अभिजित पाटलांवर ताणतो, गोळी झाडण्याचा प्रयत्न करतो। मात्र त्याच वेळी रिव्हॉल्वर लॉक होते आणि गोळी झाडलीच गेली नाही। त्यामुळे अभिजित पाटील थोडक्यात वाचले आणि मोठा अनर्थ टळला। मात्र रिव्हॉल्वर लॉक झाल्यानंतर आरोपीने पळ काढला। अज्ञात तरुणाविरोधात गोळीबाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र हल्लेखोर पसार झालाय। या घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरून गेलाय। विजय पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, सांगली।